नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजची आपली रेसिपी आहे शिंगाड्याची उपवासाची खीर. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अर्धी वाटी साखर, त्यानंतर बारीक केलेलं खोबरं, बदाम, मनुके, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात, आणि तूप, त्यानंतर दूध आणि शिंगाड्याचे शेवया. तर आज माझी बहीण आलेली आहे, आम्ही दोघी मिळून ही खीर बनवणार आहोत. तर चला बघूया रेसिपी. सर्वात प्रथम आपण तूप टाकून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण हव्या तशा शेवया टाकूया. शेवया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया तुपामध्ये. शेवया चांगल्या तांबूस रंगावर परतल्यावर आपण त्यात खोबरं टाकून घेऊया. खोबरे छान परतल्यावर त्यात हवे ते ड्रायफ्रुट्स टाकून घ्या. तसा तुम्ही यात इसेन्सही टाकू शकता, पण मला तुपाची टेस्ट जास्त आवडते म्हणून मी तूप वापरले आहे. शेवया चांगल्या परतल्यानंतर आपण त्यात अर्धा लिटर दूध टाकूया, पण तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही दुधाची क्वांटिटी वाढवू शकता. आता शेवयामध्ये आपण दूध टाकून घेऊया. तर मी आता यामध्ये साखर टाकते. तुम्हाला हवे तर तुम्ही गूळ टाकू शकता किंवा शुगर फ्रीचे जे प्रोडक्ट्स असतात तेही वापरू शकतात. तसेच आपण नेहमी उपवासात साबुदाणा खीर खाऊन बोर होतो, तर हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप 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 टेस्टी खीर बनते. आता आपली ही खीर रेडी झालेली आहे. तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला गरमागरम खीर ही सर्व करू शकता.